या जगात एक खूप भयानक हॉस्पिटल आहे। या हॉस्पिटलमधील पेशंटच्या जीवाला धोका आहे, खास करून दिवसाच्या 1 ते 4 वाजेच्या दरम्यान। या वेळेदरम्यान येथील पेशंटला अनास्थेसियाचा प्राणघातक हाय डोस मिळण्याचा धोका आहे। या वेळेदरम्यान होऊ शकते की येथील कर्मचारी पेशंटचा उपचार करण्यापूर्वी आपल्या हातांना चांगल्या प्रकारे सॅनिटाइज करत नसतील आणि याच वेळेदरम्यान इथे तपासणी करण्यासाठी आलेल्या पेशंटचा आजारसुद्धा निदर्शनास न येण्याचे चान्सेस असतात। जर तुम्ही एक पेशंट असते तर तुम्ही कधीच या हॉस्पिटलमध्ये जायची इच्छा व्यक्त केली नसती। या उलट तुम्ही बाकी सर्व लोकांना या हॉस्पिटलपासून दूर राहण्याचा सल्ला दिला असता। ज्या हॉस्पिटलबद्दल मी बोलत आहे ते हॉस्पिटल तुमच्या शहरात आहे। ज्या पण गोष्टी मी सांगितल्या आहेत त्या जगातल्या कित्येक हॉस्पिटलमध्ये होतात आणि असे घडते दिवसा 1 ते 4 वाजेच्या दरम्यान। असे नाहीये की हे फक्त मेडिकल फील्डमध्येच घडते। 1 ते 4 वाजेच्या दरम्यान प्रत्येक व्यक्ती आपल्या कामावर चांगल्या प्रकारे फोकस करत नाही। डेन्मार्कमध्ये विद्यार्थी कम्प्युटरवरती नॅशनल स्टँडर्डाइज टेस्ट देतात। संशोधकांनी 4 वर्षे घेतलेल्या टेस्टचे निरीक्षण केले। त्यातून एक मजेशीर गोष्ट समोर आली। ज्या विद्यार्थ्यांनी सकाळी टेस्ट दिली होती त्यांनी दुपारी टेस्ट देणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त मार्क मिळवले होते। दुपारी आणि दुपारनंतर ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट दिली होती त्यांना खूप कमी मार्क मिळाले होते। तर शेवटी असे नेमके काय घडत होते? तुम्ही सुद्धा नोटीस केले असेल की दुपारी आपल्याला आळस येतो, आपले काम करण्याची क्षमता कमी होऊन जाते, तुम्ही तितकेसे मोटिवेटेड राहत नाही, तुम्ही कामावर व्यवस्थित फोकस करत नाहीत। यावेळी तुम्ही जे पण काम करता ते खूप लो क्वालिटीचे असते। याला बोलतात द आफ्टरनून स्लंप। तर हे आफ्टरनून स्लंप का होते हे आपण पहिले बघूया आणि मग बघूया याला कंट्रोल करण्याचे मार्ग। आफ्टरनून स्लंप होण्यामागे एक बायोलॉजिकल कारण आहे। आपल्या शरीरातील काही फंक्शन हे शरीरातील सर्कॅडियन रिदम कंट्रोल करते। ही रिदम एका इंटरनल क्लॉकप्रमाणे काम करते। हे आपले हार्मोन, बॉडी टेम्परेचर, ब्लड प्रेशर यांसारखी कित्येक गोष्टी कंट्रोल करते। जर तुम्हाला कधी आश्चर्य वाटले असेल की तुमच्या बॉडीला कसे माहीत पडते की कधी झोपायचे आहे आणि कधी उठायचे आहे, तर हे सर्व घडते तुमच्या सर्कॅडियन रिदममुळे। जेव्हा झोपायची वेळ होते तेव्हा तुमची बॉडी मेलेटोनिन रिलीज करते आणि त्यामुळे तुम्हाला झोप येऊ लागते। जेव्हा जागण्याची वेळ येते तेव्हा बॉडी मेलेटोनिन रिलीज करायचं थांबवते आणि कार्टिसोल रिलीज करायला सुरुवात करते, ज्यामुळे तुम्ही जागे होतात। सर्कॅडियन रिदम ही आपली तत्परता, आपली मेंटल एबिलिटी आणि आपल्या एनर्जी लेवलवरती पण इफेक्ट करते। आपली विचार करण्याची आणि समजून घेण्याची ताकद दिवसभर एकसारखी नाही राहत। दिवसाच्या काही भागात आपण स्मार्ट आणि एनर्जेटिक असतो तर काही भागांमध्ये बिलकुल याच्या उलट असतो। उदाहरणासाठी रात्री खास करून 2 ते 4 या वेळेदरम्यान आपली तत्परता आणि एनर्जी लेवल खूप कमी होऊन जाते। पण ही गोष्ट आपण नोटीस करत नाही, कारण की आपल्यातील बहुतेक लोक यावेळी झोपलेले असतात। पण सकाळी आपण जागे होतो तेव्हा आपली तत्परता आणि एनर्जी लेवल तोपर्यंत वाढते जोपर्यंत ती तिच्या शिखरापर्यंत नाही पोहोचत आणि ती सकाळच्या वेळेच्या संपण्याच्या आधी शिखरावर पोहोचून जाते। सकाळच्या वेळी आपली समजून घेण्याची ताकद खूप चांगली असते आणि मग ती दुपारच्या वेळी खाली यायला सुरुवात होते, ज्याला आफ्टरनून स्लंप बोलले जाते। हा कमीपणा सकाळी उठल्याच्या 7 तासानंतर सुरू होतो, म्हणजे 1 ते 4 वाजेच्या दरम्यान। याच कारणामुळे यावेळी मेडिकल प्रोफेशनल चुका करतात, विद्यार्थी कमी मार्क्स मिळवतात आणि तुम्ही अनफोकस्ड आणि डिमोटिवेटेड राहतात। आफ्टरनून स्लंप नंतर आपली तत्परता पुन्हा वाढते आणि जेव्हा आपले शरीर झोपण्यासाठी तयार असते तेव्हा आपल्याला एनर्जीमध्ये पण कमीपणा जाणवतो। प्रत्येक माणसाची रिदम ही थोडीशी वेगळी असते, पण बहुतेक लोक सेम पॅटर्न फॉलो करतात। जर मी इथे 24 तासांचा ग्राफ बनवला तर हा काही असा दिसेल। यात तुम्ही बघू शकता की सकाळी उठल्यानंतर आपली एनर्जी आणि तत्परता हळूहळू वाढते, दुपारी ती कमी व्हायला सुरुवात होते, त्यानंतर जेव्हा आफ्टरनून स्लंप संपतो तेव्हा ती पुन्हा वाढते, त्यानंतर जेव्हा झोपायची वेळ असते तेव्हा ती पुन्हा कमी होऊ लागते आणि अर्ध्या रात्री यामध्ये खूप कमीपणा जाणवतो। सकाळी ती पुन्हा वाढायला सुरुवात होते आणि ही सायकल अशीच चालू राहते। तसे बघितले तर आफ्टरनून स्लंप ही एक नैसर्गिक गोष्ट आहे, पण काही गोष्टी याला अजून वाईट बनवतात। पण काही सवयी अशा पण आहेत ज्या याला कमी करतात। सर्वात पहिले बघूया त्या गोष्टी ज्या याला अजून वाईट बनवतात। त्यातील एक आहे लॅक ऑफ स्लीप, म्हणजे झोपेची कमतरता। जेव्हा तुमची झोप पूर्ण नाही होत तेव्हा तुमची मेंटल अलर्टनेस खूप कमी होऊन जाते, खास करून आफ्टरनून स्लंपच्या दरम्यान। पण जर तुम्ही दररोज तुमची झोप पूर्ण घेत आहात
तर आफ्टरनून स्लंप तितकासा तीव्र नसतो. काही लोक जास्त काम करण्यासाठी कमी झोप घेतात. त्यांना वाटते की ते जास्त जागत आहे तर ते जास्त काम पूर्ण करते. त्यांना याची जाणीव नसते की ते जबरदस्ती जागून काम करत आहेत, तर ते त्यांच्या पूर्ण एनर्जीने काम नाही करत आहेत आणि त्यांना त्या गोष्टीवर फोकस करण्यात पण अडचण येते. यामुळे त्यांना अजून जास्त वेळ काम करावं लागतं. जेव्हा पण जे लोक पूर्ण झोप घेतात, होऊ शकते की त्यांच्याकडे दिवसात कमी वेळ असेल पण त्यांच्याकडे जास्त एनर्जी असते आणि ते चांगल्या प्रकारे फोकस करू शकतात. यामुळे त्यांना चांगले रिझल्ट्स मिळतात. तर तुमच्या मेंटल आणि फिजिकल रिझल्टसाठी हाय क्वालिटीची झोप खूप महत्त्वाची आहे. 7 ते 9 तासांच्या झोपेला खूप चांगले बोलले जाते. चांगले होईल की तुम्ही झोपेच्या आधी अलार्म लावू नका. तुमच्या बॉडीला नैसर्गिकरित्या जाग आली पाहिजे, जबरदस्ती नाही. अशी झोप सर्वात चांगली असते. दुसरी गोष्ट जी आफ्टरनून स्लंपला वाढवते ती आहे तुमचे दुपारचे जास्त जेवण. जास्त जेवण केल्याने आपल्या पोटाचा काम करण्याचा ताण वाढतो. पचनक्रियेत जास्त एनर्जी खर्च होते. जर तुमच्या जेवणात जास्त कार्ब्स आहेत, जसे की शुगरमुळे काही वेळेसाठी तुमची ब्लड ग्लुकोज लेवल वाढते, ज्यामुळे तुम्हाला तात्पुरती एनर्जी मिळते. पण जेव्हा ते पुन्हा नॉर्मल होते तेव्हा तुम्हाला पुन्हा थकल्यासारखे वाटते, तुम्हाला झोप यायला लागते आणि आफ्टरनून स्लंप अजून वाईट बनत जातो. हे टाळण्यासाठी तुम्ही दुपारचे जास्त जेवण टाळले पाहिजे. खास करून गोड खाणे बंद केले पाहिजे. जास्त जेवण करण्यापेक्षा छोट्या छोट्या भागात जेवण करा. फक्त कार्ब्स नका खाऊ. वेगवेगळे न्यूट्रिएंट्स घ्या, जसे की प्रोटीन, फॅट्स, फायबर. मी जे डेन्मार्कमधील स्टुडंटच्या टेस्टबद्दल सांगितले होते त्याबद्दल काही लोक हे विचार करू शकतात की जर सकाळी रिझल्ट चांगले येऊ शकतात तर सर्व स्टुडंट्सचे टेस्ट हे सकाळीच घेतले पाहिजेत. पण रिसर्चर्सने आणखी काहीतरी माहिती गोळा केली होती. दुपारी टेस्ट देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी टेस्टच्या दरम्यान 15 ते 20 मिनिटाचा ब्रेक घेऊन रिलॅक्स होतात, चालतात, फिरतात, खातात, पितात, बोलतात, गप्पा मारतात, त्यांचे मार्क कमी नव्हते झाले, तर उलट वाढले होते. तसे त्यांनी दुपारी टेस्ट दिली होती. आपल्याकडे ब्रेक घेणे या गोष्टीला चांगले समजले नाही जात. लोक ब्रेक घेणाऱ्याला आळशी बोलतात. उलट आपण स्वतःलाच आळशी समजतो, कारण की बहुतेक लोक हे समजतात की जास्त काम करण्यासाठी लगातार काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण खूप वेळ न थांबता काम करत राहतो, ज्यामुळे आपण मेंटली पूर्णपणे थकून जातो, स्लो काम करतो, फोकस करता येत नाही, ज्यामुळे आपण चुकाही जास्त करतो. तुम्ही पण हे नोटीस केले असेल की जेव्हा तुम्ही तुमच्या कामावर फोकस करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमचे मन कुठेतरी दुसरीकडे भटकत असते. काहीतरी वेगळाच विचार चालू असतो तुमच्या डोक्यामध्ये. ब्रेक घेणे या गोष्टीला आपण खूप कमी दर्जाचे समजतो. जर आपण आफ्टरनून स्लंपमध्ये ब्रेक घेतला तर हे आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकते. जर तुम्ही कामातून ब्रेक घेतला तर त्यात 4 गोष्टींचा समावेश असला पाहिजे. नंबर 1, डिटॅचमेंट. जेव्हा तुम्ही ब्रेक घेणार तेव्हा तुम्ही तुमच्या कामाबद्दल बिलकुल पण विचार नाही केला पाहिजे. जर तुम्ही कामाबद्दलच विचार करणार तर ही गोष्ट तुमचा मानसिक थकवा अजून वाढवेल. त्यामुळे तुम्ही असा काही विचार केला पाहिजे जे तुमच्या कामाच्या संदर्भात नसेल आणि ज्यात जास्त मेंदूचा वापर नसेल. नंबर 2, मूव्हमेंट. चालल्या फिरल्याने तुमची एनर्जी वाढेल, फोकस जास्त होईल आणि थकवा पण कमी होईल. एका अभ्यासातून असे समजले आहे की कामाच्या दरम्यान प्रत्येक तासाला 5 मिनिटे चालणे हे एक साथ 30 मिनिटे चालण्यापेक्षा चांगले असते. तर तुमच्याकडे पर्याय असेल तर कामाच्या दरम्यान चालण्याचे छोटे छोटे ब्रेक घ्या. जर नाही तर मग 30 मिनिटे चालणे हे बसून राहण्यापेक्षा तर नक्कीच चांगले आहे. नंबर 3, गो आउटसाइड. जर तुम्ही बाहेर जाऊन शॉर्ट वॉक करत असाल तर हे तुम्हाला जास्त फ्रेश करेल. तुम्हाला सूर्यप्रकाश पण मिळेल आणि तुम्ही तुमच्या कामातून फिजिकली डिटॅच पण होऊन जाणार. जिथे काम करत आहात तिथेच तुम्ही वॉक करणार तर तुमच्या डोक्यात फक्त कामच चालू राहणार आणि ब्रेक घेण्याचा फायदा तुम्हाला नाही मिळणार. नंबर 4, कंपनी. स्वतःला रिचार्ज करण्याचा सर्वात चांगला उपाय हा आहे की तुम्ही अशा लोकांसोबत वेळ घालवा ज्यांना तुम्ही पसंत करता. पण जर तुमचे कामच दुसऱ्यांसोबत बोलणे असेल तर मग एकट्यात वेळ घालवणे चांगले आहे. तर या 4ही गोष्टींना एकत्रित केले तर एक चांगला ब्रेक घेण्यासाठी तुम्ही बाहेर जाऊन एका मित्रासोबत चालले पाहिजे. या दरम्यान तुम्ही कामाबद्दल डिस्कस नाही केले पाहिजे, दुसरे काहीतरी बोला. बाहेर नाही जाऊ शकत तर वरती टेरेसवरती जा. हा पर्याय पण खूप चांगला आहे. याशिवाय आणखी एक उपाय आहे आफ्टरनून स्लंपमध्ये स्वतःला रिचार्ज करण्याचा. तो आहे पॉवर नॅप. एक छोटीशी झोपेची झपकी घेणे खूप फायदेशीर असते आपले अलर्टनेस वाढवण्यासाठी. एक 5 मिनिटाच्या झोपेचा काहीच फरक नाही पडत.
पण आपल्या मेंदूला रिफ्रेश करण्यासाठी 15 ते 20 मिनिटाची एक छोटीशी झोप खूप परिणामकारक ठरते. काही लोकांना या झोपेनंतर खूप थकवा जाणवतो, कारण की ते एक खूप मोठी चूक करतात. 20 मिनिटांपेक्षा जास्त जर तुम्ही झोप घेत आहात तर तुमचा मेंदू हा गाढ झोपेत निघून जाईल. मग नंतर जेव्हा तुमची झोप मोडेल तेव्हा तुम्हाला थकवा जाणवेल, तुमचे झोपण्याचे मन करेल, जसे तुम्हाला सकाळी उठल्यावर वाटते. याला स्लीप इनर्शिया बोलतात. स्लीप इनर्शियावरती तुम्ही माझा एक डिटेल व्हिडिओ बघू शकता, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही जास्त झोप नाही घ्यायची आहे. तुमचा पॉवर नॅप छोटा ठेवा. तुम्ही झोपी नाही जायचे. तुम्ही लक्षात ठेवा की झपकी घेणे आणि झोपणे या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पॉवर नॅप हे रिलॅक्सिंग मेडिटेशन प्रमाणे असते, ज्यात तुम्ही तुमचे डोळे बंद करता आणि तुमच्या मेंदूला 15 मिनिटांसाठी तुमच्या कामापासून वेगळे करता. सर्व लोकांजवळ हे करण्याचे ऑप्शन नसेल. असे होऊ शकते की तुमचे ऑफिस हे अलाव नसेल करत. जर असे असेल तर तुम्ही आफ्टरनून स्लंप दरम्यान जास्त कॉन्सन्ट्रेशन असलेली कामं टाळली पाहिजेत. या दरम्यान तुम्ही अशी कामं केली पाहिजेत जी सोपी आहेत. तुम्ही सर्वात महत्त्वाची, कठीण आणि किचकट कामं आफ्टरनून स्लंपच्या आधी किंवा नंतर केली पाहिजेत, कारण की यावेळी तुमची विचार करण्याची शक्ती ही सर्वात जास्त असते आणि तुम्ही चांगले काम करू शकता. तर मला आशा आहे की तुम्हाला या प्रकारे समजले असेल की आफ्टरनून स्लंप काय असते आणि कसे याला कमी करता येते. जर ही व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटले असेल तर लाईक नक्की करा. या सर्व गोष्टी मी तुम्हाला डॅनियल पिंक यांच्या व्हेन या पुस्तकातून सांगितल्या आहेत. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार.